नमस्कार मंडळी, सीमाता यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आता मी जे संक्रांतीसाठी केलेले डेकोरेशन आहे ते सर्व आता खाडखूड करून ठेवणार आहे. कारण की आता सगळं स्वच्छता करावं लागेल. आता संक्रांती संपलेली आहे. तर हे बघा, इथे स्टिकर लावले आहे, हे इथे स्टिकर लावलेले आहे, इकडे पतंगी वगैरे लावले आहे बघा. तर हे पूर्ण मला काढकूड करून ठेवायचे आहे. हेच पुढल्या वर्षी लावता येईल आपल्याला. तर आता हे सर्व मला काढून ठेवायचे आहे. तर बघा मी किती सगळ्या पतंगी लावल्या आहे बघा. इथे 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 पूर्ण पतंगी वगैरे लावल्या आहे. छान डेकोरेशन केलं होतं मी बघा, इथे इथे. तर आता हे सर्व मला काढून ठेवायचं आहे. आणि आता पूर्ण घरांची स्वच्छता करावं लागेल. कारण मी डेकोरेशन केलं होतं तर जिथे जागोजागी मी असं चिपकू चापकू करून ठेवलेलं आहे. तर आता सर्व काढून ठेवते. तर त्याच्या आधी मी आता सर्वात पहिले मला भूक लागलेली आहे. तर माझ्यासाठी मी आता उपमा बनवणार आहे आणि उपमा बनवून खाते पहिले. त्याच्यानंतर हे सर्व काढकूड करून ठेवणार आहे. तर आता सगळं संपलं आहे संक्रांतीचं. तर आता मी बनवते मंडळी उपमा. आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर आता छान बनवताचा उपमा. मला एवढी भूक लागली आहे की फारच. तर त्याच्यामुळे मी आता हे सर्व गरम करायला ठेवलं आणि पहिले मी उपमा बनवते. हो, माझी मोटर पण सुरू राहिली. मोटर सुरू राहिली ती बंद करून देते. आणि आता मी माझं तेल पण गरम झालेलं आहे. मोहरी टाकून देते. मोहरी टाकली आणि जिरं पण टाकून देते थोडं छानपैकी, म्हणजे छान मस्त वाटेल. आणि माझी मोहरी जिरं पण माझं छान गरम झालेलं आहे. आता लगेच मी आणि सर्व हे कापकूप करून पहिलेच ठेवलं होतं, कारण मला फार भूक लागली होती म्हणून सर्वच कापकूप करून पहिले ठेवलं रेडी. आणि आता मी याला पटकन बनवते आणि खाणार. बघा, मोटर सुरू राहिली ती बंद करून देते. आणि आता मी माझं तेल पण गरम झालेलं आहे. मोहरी टाकून देते. मोहरी टाकली आणि जिरं पण टाकून देते थोडं छानपैकी, म्हणजे छान मस्त वाटेल. आणि माझी मोहरी जिरं पण माझं छान गरम झालेलं आहे. आता लगेच मी आणि सर्व हे कापकूप करून पहिलेच ठेवलं होतं, कारण मला फार भूक लागली होती म्हणून सर्वच कापकूप करून पहिले ठेवलं रेडी. आणि आता मी याला पटकन बनवते आणि खाणार. बघा, तर मंडळी आता माझा कांदा टमाटर झालेला आहे. आणि मी छान आता याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे घालून देते. आणि छानपैकी रवा टाकते. रवा मी पहिलेच भाजून ठेवला होता आणि गरम पाणी पण मी पहिलेच करून ठेवलं आहे. तर आता माझा उपमा पण तयार करणं सुरू आहे, कारण भुकेमुळे मला हे सर्व करावं लागलं आहे. उपमा एवढी मला भूक जोरदार लागली आहे. माझ्या मुलाला तर फारच आवडते. माझ्या मुलाला फार उपमा आवडते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण केलेला आहे मी. तर आता उपमा झाला की मग खाते पहिले. कारण मला असं वाटतं की आता कधी कधी खाते, कधी कधी नाही. आता तर आता रवा पण टाकून देते छानपैकी. भाजूच केला, त्याला पहिलेच भाजून ठेवलं तर मी रव्याला पहिलेच भाजून ठेवलं तर. आणि गरम पाणी पण पहिलेच करून ठेवलं होतं मी. आणि कोथिंबीर पण पहिलेच कापून ठेवली आहे. कोथिंबीर पण पहिलेच कापून ठेवली आहे. गरम पाणी पण पहिलेच करून ठेवलं आहे. आणि कोथिंबीर पण. आणि आता उपमा खाते की मी घरची मग थोडी साफसफाई करते. तर मंडळी आता मी हे सर्व काढून घेते हळूहळू हळूहळू, कारण मी याला चिपकवलेलं आहे. तर याला हळूहळू सगळं माझं डेकोरेशन काढून घेते आता. हे बघा हळूहळू, कारण माझ्या जे भिंतीचं आहे ना, हे पण नाही निघालं पाहिजे पुटिंग, त्याच्यामुळे मला हळूहळू काढणं खूप आवश्यक आहे. बघा, आणि हे बघा मी किती सुंदर हळदी कुंकाचं पोस्टर लावलं आहे बघा. हळदी आणि कुंकू बघा किती छान केलं आहे. तर याला मला हळूहळू काढावं लागेल. अच्छा, आणि हळदी आणि कुंकू झालं. आता हेच माझं पुढच्या वर्षीला काम येईल मला.
मस्त झालं आहे, इथलं झालं आहे. आणि हे बघा किती छान तिळगुळ घ्या आणि गोड गोड गेला हळदी कुंकाचं संक्रांतीचं किती छान डेकोरेशन केलं आहे. तर हे पण सुद्धा आता काढणार होतं सर्व. तर आता इकडची पण काढून घेते. इथे तर माझा हात नाही पुरत, पण माझ्या मुलालाच काढायला लावावं लागेल. मला पहिले भूक लागली म्हणून पहिले मी उपमा खाऊन टाकला, माझा हातही नाही पुरत. तर हे लड्डू के हे मेरे संक्रांति के लगाए हुए पोस्टर, इसको पूरे निकल लेते हैं. पूर्ण याला हे पण काढून घेते. हे सर्व मी डेकोरेशन केलं, ते स्टिकर लावलं छानपैकी पूर्ण माझ्या. बघा कसे सुंदर डेकोरेशन केलं होतं. आणि मी स्कॅच सुद्धा केला होता एक छानपैकी. तर झालं आहे आता माझं काढणं, झालं आता माझं सर्व हे काढणं. सर्व काढून टाकते आहे पूर्ण पतंगी, छोटे छोटे पूर्ण काढून टाकते पूर्ण. हे बघा काढून टाकते, सर्व काढून टाकते. आता हे पूर्ण स्वच्छता करून टाकते. आणि त्याच्यानंतर हे छान व्यवस्थित त्याला पुसपास करून ठेवून देते छानपैकी. बघा सगळं काढलं आहे आता मी पूर्ण. हे पण काढून टाकते पूर्ण सर्व. पूर्ण इतकी चिपकवलेलं आहे की आपली ही पुटिंगसुद्धा निघायला पाहिजे नाही. ही पुटिंगसुद्धा निघायला नाही पाहिजे. छान व्यवस्थित काढलेलं आहे मी बघा. आणि आता इकडचं पण काढून टाकते. माझा हात पण नाही पुरत, पण तरी मी वरती उभी होऊन मी काढत आहे बघा. माझा हात पण पुरत नाही होता, तरी पण मी काढत आहे. पूर्ण काढून घेतले. हेच छान पुढल्या वर्षी लावायला कामी येऊन जाईल ना, आहे की नाही. हळूहळू काढावं लागते कारण की याचं पुटिंग नाही निघाली पाहिजे म्हणून. तर बघा हे सगळं पूर्ण काढलेलं झालं आहे. टाकलं आहे थोडं, टीव्हीला मारून देते कपडा छानपैकी. आणि पुसून टाकलं आहे, सर्व पुसून टाकते छानपैकी. आणि स्वामींचा फोटो आहे, हा स्वामींचा फोटो आहे. हे सुद्धा छानपैकी पुसपास करून टाकते. आणि हे भोपळा आहे, लावायचा आहे दारामध्ये, लावायचा आहे आपल्याला. हे याला आपण दारामध्ये लावायचं आहे याला छानपैकी. तर हे स्वामींच्या पूजेमधलं आहे, नवनाथाच्या पारायणमधलं. तर आणि हे पण छान असं टोप आहे, पिरॅमिड आहे, असं डोक्यामध्ये घालायचं असते. आणि जसं अभ्यास वगैरे मुलं करतात ना, तेव्हा हे डोक्यामध्ये टाकायचं असते. तर माझं आता साफसफाई क्लीन झाली आहे, छान व्यवस्थित झालं आहे बघा. तुम्हाला आता पूर्ण माझी क्लीन झाली आहे छान पूर्ण साफसफाई. अरे आणखी इथले राहिलं वाटते काढायचं बघा. इथलं राहूनच गेलं माझं काढायचं, एक राहूनच गेलं होतं काढायचं. आणि झालं आता सर्व क्लीन झालं आहे. हे वगैरे पुसपास केलं आहे मी छानपैकी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.